आषाढी वारी आली की विविध संस्था, स्वयंसेवी संस्था, संघटना या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढे धावून येतात. आपापल्या परीनं वारकऱ्यांची सेवा करतात. या वर्षीच्या आषाढ वारीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं चालून पाय थकलेल्या वारकऱ्यांसाठी अशा प्रकारची पायाच्या मालिशाची आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जगातील स्वयंशिस्तीचा सोहळा म्हणजे पंढरीची वारी. पंढरीची वारी सुरू झालेली आहे. मी आहे सासवडच्या दिवे घाटाजवळ, ज्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे काही स्वयंसेवक आहेत. आपल्याबरोबर संतोषजी आहेत, काय तुषार आलाट आहेत. तुषारजी, काय साधारणपणे तुम्ही ही सेवा कधीपासून करतात, कुठे करतात आणि कधीपासून सुरुवात झाली? गेले 15 ते 16 वर्षापासून आपण ही सेवा करतोय. आधी आपण पाण्याचा टँकर ठेवत होतो, नंतर आपण एक गरम पाण्याचा पण टँकर ठेवला आणि ज्यावेळेस आणि तेल मालिश पण चालू केली. तर तेल मालिश करता आम्हाला असं जाणवलं की बा आपण जर हाताने मालिश करतो तर ती लिमिटेड करू शकतो. मशीनचं साधन जर आपण केली तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्याच्याकरता आम्ही भगवंतांनी इच्छा दिलेली आहे आम्हाला. तर आम्ही सर्व आठवलीचा परिवार तर्फे एकाच जाळीच्या सहाय्याने तेल मालिश करतो वारकऱ्यांची. आतापर्यंत हाताने मालिश करत होते. आधुनिकतेचा सुद्धा वारीमध्ये किती उपयोग केला जातोय हे आपण पाहू शकतो. या ठिकाणी सगळ्या फूट मशीन्स आहेत. आयुर्वेदिक याला उपचार पद्धती म्हणतो आपण पायाचं मालिश करण्याचा. तुमची आर्ट ऑफ लिव्हिंगची शाखा पुण्याची आहे का कुठली आहे? पिंपरी चिंचवड पुणे. हे कितीला मशीन घेतल्या, कसं काय? हे काय डोनेट केलेले आणि रेंटवरती काय घेतलेले आपण 3000 रुपये बाहेर रेंट आहे. एका दिवसाचं भाडं आहे. आणि त्याला जंक्शन आहे आणि हे टेंट आहे आणि 100 वाजेपर्यंत आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगची 100 स्वयंसेवक आहे आणि ते पूर्णपणे तुम्ही पंढरपूर पर्यंत करणार आहात. हा, हे झाल्यावरती पंढरपूरपर्यंत आम्ही तेल मालिश सेवा कंटिन्यू चालू ठेवणार आहे. काय उद्देश आहे याचा? ही जी भगवंताच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत, तर ह्या वारकऱ्यांची चरणाची सेवा आम्हाला करावी मिळते. हे आमचं मोठं परम भाग्य आहे. तर तुकाराम महाराज अभंग सांगतात की कोणाची सेवा करावी. श्री शिरोशंकरजी सांगतात की जीवनात 3 गोष्टी करा: सेवा, साधना आणि सत्संग. आणि तुकाराम महाराज अभंगातून सांगतात की सेवा कोणाची करावी. गीता भागवती करीत श्रवण अखंड चिंतन उठो भाजप तुका म्हणे मग घडून सेवा परिमित पारले. म्हणजे वारकऱ्यांची सेवा करा असं तुकाराम महाराज देवाकडे मागणं मागतात आणि ही संधी सेवा करायची संधी आम्हाला मिळते. हे आमचं खूप मोठं परम भाग्य आहे. एका मशीनला किती वेळात वारकऱ्यांचं मालिश होतं आणि किती मशीन्स आहेत आता? आता आपल्याकडे फक्त 10 मशीन आहेत आणि आपण एक 10 मिनिटं सगळ्यांना मसाज देतो. म्हणजे 10 मिनिटांमध्ये 10 वारकऱ्यांची सेवा पूर्ण होते. हो, 10 मिनिटं. तर ही वारी जी आहे ती वारी अनेकांना आनंदाची अनुभूती देते. पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला या ठिकाणी एक सुविधा मिळावी, त्याच्या पायाला आराम मिळावा, यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री रविशंकर यांच्या प्रेरणेनं हा उपक्रम सुरू आहे. हा धार्मिक सेवेचा आणि चरण सेवेचा उपक्रम सुरू आहे. धन्यवाद.